नमस्कार मित्रांनो, तर आपण आज बनवणार आहेत कानवटे। कानवटे हे पुरणापासून बनवले जातात। आपण पुरण घेतलेले आहे आणि गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। चला तर मी बनवून दाखवते तुम्हाला। त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे। आदन उकळून घ्यायसाठी पाणी गरम करून घेतले। अशी एक चाळणी घ्यायची, त्याच्यावर अशी वाफे काढून घ्यायसाठी अशी ठेवायची। आता कानवटे बनवून घेऊ। मस्त अशी एक चपाती लाटून घ्यायची छोटीशी। बनवत राहायचे आपल्याला कानवटे, अशी मस्त लागतात। हे खास करून पंचमीलाच बनवतात हा पदार्थ। खूप टेस्टी लागतो खायला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करत जा। मस्त असं पुरण घ्यायचं, असं ठेवायचं, असं फोल्ड करायचं, परत फोल्ड करायचं। अशा पद्धतीने बनवून उकडायला ठेवून द्यायचं। पंचमीला कोण कोण बनवते? पदार्थाचे नाव काय आहे? कोण्या भागाला काय बोलतात? आमच्या इकडे याला कानवटे असे बोलतात। तुमच्या इकडे काय बोलतात ते नक्की कमेंट मध्ये सांगा बघा। आमच्या इकडे प्रत्येक घरोघरी बनवतात हा पदार्थ पंचमीला। अशा प्रकारे आपण बनवत असतो पंचमीला। लाह्या बनवतात कोणी कोणी। आमच्या इकडे हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो। पुरणची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा, मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवेल पुरण कसं बनवायचं। कोणाकोणाच्या पोळ्या फाटतात वल्ल पुरण असल्यामुळे। माझं पुरण पहा एकदम सुक्क झालेलं आहे। यानं किती पतली पोळी लाटली तरी फाटत नाही। हे पुरण बनवायसाठी तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला रेसिपी पाठवेन कशा पद्धतीने बनवायचे पुरण। लाईक, शेअर, कमेंट करत जा। नवीन रेसिपी टाकायला एकदम मूड येतो। आज कोणी कोणी पुरणपोळ्या बनवल्या पंचमीच्या? झाले आपले कानवटे पदार्थ तयार। ह्याला आता 10 मिनिटं आपल्याला वाफळून घ्यायचं। त्याच्यावर एक झाकण ठेवूया आपण। गॅस फास्ट करते। तर 10 मिनिटात हा पदार्थ बनवून तयार होईल। उकडल्यावर मी दाखवते तुम्हाला कसा बनलाय हा पदार्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा। मग आपण बघूया झालेत का कसे आपले कानवटे तयार। मस्त असे वाफाळे, चम्मचनं काढून घ्या। चिपकतात हे कधी कधी, अशा आरामात काढायचे। छान असे आपले कानवटे तयार झालेले आहेत। एक पण चिपकला नाहीये।
मस्त असे तयार झालेले आहेत. आता आपण त्याच्यावर तूप टाकून घेऊ. तूप माझं संपलंय. मी 10 वाले पॅकेट आणले तूपचं. गावाकडलं तूप चांगलं असते. गावाकडून मागवले. आता हे बघा छान असा मस्त शिजलाय आपला कानोटा. छान आहे, तुपासंग छान लागतं. हे आपले महाराष्ट्राचे स्वीट खूप टेस्टी लागतं खायला. एकदा नक्की ट्राय करा. पंचमीचा हे मस्त स्वीट डिश बनवलंय मी. कानवटे आपलं महाराष्ट्राचं फेवरेट स्वीट. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.